तुम्हाला घरोघरी पंचअवतार सोहळे करतानाची मंडळी अनेक दिसतील आणि नागपुरात उपहार सोहळ्यांची काहीच कमतरता नाही आहे, ही वास्तविकता आहे. परंतु ही वास्तविकता सोडून आपण अन्य वास्तविकतेकडे जाणार आहोत का, जे आपल्याला कधी दिसतही नाही डोळ्याने. ती म्हणजे अशी की 8 दिवसांपूर्वी मान्य श्री गडकरी साहेबांचं संसदेत भाषण झालं आणि त्या संसदेतल्या भाषण देत असताना त्यांनी जनतेची माफी मागितली आहे. तुम्हाला कल्पना असेल, माफी या संदर्भात मागितली की ते परिवहन मंत्री असताना रस्त्यावरील अपघात कमी होतील याची दक्षता त्यांनी खूप घेतलेली आहे, परंतु त्यात ते असफल ठरले, यामुळे त्यांनी माफी मागितली. ते म्हणाले की रस्त्यावर मरणाऱ्यांची संख्या ही लाखोंमध्ये आहे. एखादी महामारी येऊनही इतके लोक मरत नाही, इतके लोक त्या अपघातामध्ये मरतात. आणि आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचे जे पर्सेंटेज आहे ही मागच्या वर्षापासून या वर्षीपर्यंत 10% वाढ झालेली आहे. तुम्ही विचार करा, भारत प्रगतीपथावर असो अथवा नसो, परंतु रस्ते प्रगतीपथावर आहे इतकं मी नक्कीच मानतोय. परंतु रस्ते प्रगतीपथावर असताना प्रत्येकाची जीवितहानी का व्हावी, हा एक मोठा प्रश्न आहे. दुपदरींचं चौपदरीकरण होत आहे, रस्ते वाढत आहे, तुम्हाला सुविधा मिळत आहे, तरी अपघातांचं प्रमाण का वाढत आहे. त्यांनी सांगितलंय की या आकड्यांमध्ये वयाच्या 18 वर्षापासून वयाच्या 45 वर्षापर्यंतचं प्रमाण ही जवळपास 70% जवळपास आहे. 67% म्हणजे कुठे 10-15% नाही आहे ना. आणि हा जो वर्ग असतो हा समाजातला करता धरता, समाजाचंच नाही तर कुटुंबाचं पालनपोषण करणारा वर्ग असतो, जो 18 वर्षापासून 45 पर्यंतचा आहे. मी त्या दिवशी खूप विचार केला, असं का होत आहे नेमकं. आत्मघाताचे प्रमाण वाढत आहे, फ्रस्ट्रेशनचं प्रमाण वाढत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं, परंतु या रस्ते अपघाताचं प्रमाण का वाढत आहे. माझ्या चिंतनात असं लक्षात आलं की माणसाला कुठल्याच नियमात राहायचं नाही आहे. आमचे RTOचे बाबू आहेत तिथे, क्लर्क मनोज काका अमरावतीवरून आलेले आहेत. यांना त्याची चांगली जाणीव आहे की परिवहनाचे नियम असतात ते आपल्या जीवाच्या भल्यासाठी असतात, शरीराच्या भल्यासाठी, आणि त्या नियमांचं आपण कधीच पालन करत नाही, म्हणून काहीशीही दुर्दशा आपल्यावर येते. रस्त्याने चालत असताना रस्त्याची लिमिट आहे, 90च्या वर तुम्ही गाडी चालवू नका, परंतु इकडे आपली गाडी 140 पर्यंत चालली जाते. ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. घरी एखाद्याचा हातपाय तुटला, त्याला आयुष्यभर करणार का तुम्ही. 2 दिवस कराल, 4 वर्ष कराल, बाकीची वर्ष जो गट आहे ना 18 ते 45 याने तो विचार करायचा आहे. मी चालता फिरता आहे तर ठीक आहे, मी नोकरी मागू शकेन, परिवारासाठी किंवा स्वतःसाठी काहीतरी करू शकेन, परंतु या उलट मला तिथे जाणवलं की माणूस नियमात राहू इच्छित नाही. त्या नियमांचं त्याला, ते नियम असतात ना त्यालाच त्याचे काटे टोचतात. ही वास्तविकता आहे. महानुभाव पंथातही तसंच आहे. मी आता आचार्य श्री गुरुजींसमोर फिरतो, अनेक मुलांना म्हटलं, पालकांना म्हटलं, अरे पोरांना उपदेश द्या ना तुम्ही. ते म्हणतात नाही हो, शाळा आहे, त्याला बाहेर जावं लागतं. अनेक कारणं असतात. एखादी गोष्ट न करण्याचे कारण अनेक असू शकतात, पण एखादी गोष्ट करण्याचं एकच कारण पुरेसं असतं. पालकांना हे कळत नाही की किमान आता जर का मी त्याला उपदेश द्यायला लावला की उपदेश घ्यायला लावला, आजपासून बालपणापासून त्याच्यावर मी स्वतः धर्माचे संस्कार करेन, त्याच्यावर सामाजिक जाणीवेचे मी निर्बंध लावेल. जसं आता 2-4 दिवसापूर्वी मी गुरुवर्यांच्या आज्ञेने एका मुलाला उपदेश दिला आणि उपदेश देत असताना मी विचारतो,
मी स्वतः सांगत नाही अगोदर, मी विचारतो की उपदेश तुम्ही का घेत आहात, कारण हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल अशी अनेक मुलं आहेत, वयोवृद्धही लोक आहेत की ज्यांना उपदेश का घेतला ह्याचंच कारण माहिती नाही आहे. आणि ही मुलं जेव्हा तुमची शिक्षणाच्या दृष्टीनं, अभ्यासाच्या दृष्टीनं जेव्हा बाहेर जातात, परदेशात जातात, तिथलं जे कल्चर असतात, तिथलं जे वातावरण असते ते त्यांना ते सोपी वाटते, ते नियम फार सोपी वाटतात आणि त्यांना असं वाटतं की नाही, माझे जे नियम आहेत ना ते फार कठीण आहेत. हे त्याची जाणीव त्यांना तेव्हा होत असते. परंतु हेच करता तुम्ही जर लहानपणापासून मुलांना त्या जाणीवेनं घडवलं तर ते त्यांच्या भविष्यासाठी किती योग्य राहील. मी त्याला विचारलं की ती महानुभाव पंथ कसा आहे तू सांग मला स्वतः, तू चुकला तर मग मी सांगेनच, मी त्यासाठीच आहे. परंतु अगोदर घेणारा जो शाळेत मुलगा जात असतो ना, त्या मुलालाच माहीत पाहिजे की मी हे शिक्षण का घ्यावं, याचं महत्त्व काय आहे. जसंच उपदेश घेणारा प्रत्येक व्यक्ती उपदेश घेण्याच्या अगोदरच तो तयार असला पाहिजे. उपदेश घेतल्यावर तर तयार होतीलच याची ही शंकाच असते आजकाल कधी कधी. कारण वयोवृद्ध लोकांना मी नामं विचारले तर काहींना नामं पाठ नाही आहेत, अशी परिस्थिती आहे महानुभाव पंथात काहींची. तेव्हा त्याला विचारलं की तू सांग बाबा की उपदेश का घ्यायला पाहिजे. त्याने मला सांगितलं की नाही दादा, प्रभूंचं नाम आपल्याजवळ असावं आणि हे नाम म्हणजे माझं रक्षण करेल, हे त्यांनी मला सांगितलं. मला पटलंही. परंतु म्हटलं जेव्हा तुम्ही पुढचा व्यक्ती धार्मिक असेल तेव्हा तुम्ही त्याला हे कारण सांगू शकाल, पण तो पुढचा व्यक्ती जर सामाजिक जाणीवेचा असेल किंवा मग शैक्षणिक जाणीवेचा असेल, तो देवधर्म मानत नाही. असेही आजकाल अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढत आहे नास्तिकवादातल्या, की ईश्वर धर्म ते मानतच नाहीत. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, तू काय सांगशील त्याला. त्यांनी तुला म्हणलं की मी महानुभाव पंथाचा आहे, मला हे सगळं जमत नाही, मांस मटण दारू वगैरे सिगारेट वगैरे हे जमत नाही, तू काय सांगशील त्यांना. मग तो म्हणाला याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. म्हटलं ते मी सांगतो. आणि मला असं वाटते की उपदेश घेत असताना ह्या दोनही ज्या गोष्टी आहेत, एक धार्मिक कारण, जे नामाचं महत्त्व तुमच्या नामाच्या 10 ठायामध्ये आहे, हे महत्त्व प्रत्येक साधकाला माहीत असणं गरजेचं आहे. पण याही सोबत जेव्हा तुम्ही शैक्षणिक लेवलवर जेव्हा इतरांना तुमचा धर्म सांगत आहात, तर ती बाजूसुद्धा धर्माची सांगणं आवश्यक आहे किंवा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्हाला माहीत असेल तेव्हाच तुम्ही इतरांना सांगाल की माझा धर्म श्रेष्ठ कसा आहे. मागच्या वर्षीच मी उत्तर नागपूरच्या कार्यक्रमात महानुभाव पंथाचं श्रेष्ठत्व याच विषयावर व्याख्यान दिलं होतं. मग मी आज तुम्हाला तीच गोष्ट एक सांगत आहे की महानुभाव पंथ ह्या सामाजिक दृष्टीनं, माणूस घडवण्याच्या दृष्टीनं कसा आहे. कारण पंथ जरी असला पण हा एक विचार आहे, स्वामींपासून प्रेरित झालेला हा एक विचार आहे जो तुमच्या आमच्या हृदयात विसावतोय. मग तो जो विचार तुमच्या मनात विसावलेला आहे तो इतरांसाठी चांगला आहे की वाईट आहे हे त्याला पुढच्याला कळणं गरजेचं आहे. तेव्हाच तुमच्या धर्माविषयी त्याच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होईल. म्हटलं महानुभाव पंथात उत्तम नागरिक घडवला जातो. काय म्हटलं मी, महानुभाव पंथात उत्तम नागरिक घडवला जातो. कारण नागरिक हा शब्द फार महत्त्वाचा आहे. समाजशास्त्राचे, राज्यशास्त्राचे अभ्यासक गजबे साहेब आहेतच. कारण एका समाजाची निर्मिती होत असताना आपण समाजातच राहतो, समाज सोडून आपण राहू शकत नाही. समाजात राहत असताना उत्तम नागरिक असणं गरजेचं आहे आणि तो सुज्ञ असणं गरजेचं आहे. आणि हे सुज्ञपणा आमच्या महानुभाव पंथाचं शास्त्र देते. कसं? उत्तम पालक असल्याची एक लीळा आहे लीळा चरित्रामध्ये. स्वामी उत्तम पालक कसे होते, जसं तुम्ही इंग्रजीमध्ये कदाचित गार्जियन म्हणत असाल. परमानुभव देवाची प्रसंग आहे, तुम्हाला लक्षात असेलच. इतरांना जेव्हा परमानुभव बोलतात त्या
परमानुभव देवांना पद्मनाभी बोलतात. त्यांच्या नदीच्या ठिकाणी ते कपडे धुवायला जातात. कपडे धुतानाचा तो प्रसंग आहे. परमानुभव देवांचे शिष्यसुद्धा तिथे येतात. इथे स्वामींचे शिष्य पद्मनाभी देव जातात. शिष्याशिष्यांचे भेट होते आणि मग विचारणा होते की तुम्ही कुणाचे शिष्य वगैरे वगैरे. मग ते शिष्य म्हणतात की आम्ही परमानुभव देवांचे शिष्य. पद्मनाभी देव अगोदरच सधन कुटुंबातून येतात, राजकारणी कुटुंबातून. त्यांचा उत्तरार्ध तुम्हाला कदाचित लक्षात येईलच. आणि एक तो खोडकरपणा त्यांच्या स्वभावात असतो. कारण लहानपणापासून सगळं एक मोठेपणाचं वातावरण आहे ना. आणि जर लहानपणापासून ते वातावरण असलं की तुम्ही कुणालाही बोलू शकता असा अहंकार तुमच्यात लहानपणीच पेरला जातो का तो सहज येतो. हाच अहंकार काहीसा पद्मनाभी देवांकडे होता. ते गमतीने म्हणायला लागले की तुमच्या गुरूंचा अनुभव काही परमाणू एवढा. बघा, तुमच्या आमच्यासोबत हे सहज आणि कदाचित रोजच होत असेल की आपण एखाद्याचं अंतःकरण साध्याशा शब्दाने दुखवून टाकतो. एकदम साधा शब्द आहे, इतका आपण विचारही कधी करत नाही. तसंच पद्मनाभी देवांनी केलेला आहे की बोलले तुमच्या गुरूंचा अनुभव काही परमाणू एवढा. स्वामी सर्वज्ञ. इकडे स्वामींना माहीत पडलेलं आहे की आमच्या शिष्याकडनं काय चूक झालेली आहे. मला हे सांगायचे की पालक कसा असावा, बाप कसा असावा, आईवडील कसे असावेत. पद्मनाभी देव सगळं काम उरकून स्वामींच्या ठिकाणी येतात. स्वामी त्यांना म्हणतात, बायसांना म्हणतात कवाडे घाला, कवाड बंद करा म्हणतात. पद्मनाभी देवांना येताना पाहून स्वामी इकडे म्हणतात कवाडे बंद करा. बायसा म्हणते की का, कशासाठी? कारण तो पद्मनाभी देव काही तरुण नाही आहे. अगदी मला वाटते 8 ते 12 वर्षाचा मुलगा आहे बस. आणि स्वामी इकडे सांगतात, स्वामींची आज्ञा आहे की कवाड बंद करा, त्याला आतमध्ये घ्यायचं नाही. स्वामींची आज्ञा आहे म्हणून बायसा ते काम करतात. परंतु पुन्हा बायसा विचारतात की याच्याकडनं काय घडले ते तरी सांगा ना, म्हणजे त्याला कळेल की माझ्याकडनं काय चूक घडली आहे. कारण माणूस चुकत असतो, तुम्ही मी प्रत्येक व्यक्ती चुकत असतो. परंतु आपण कुठे चुकलोय हे माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. कारण जेव्हापर्यंत एखाद्या व्यक्तीला आपण चुकलो याची भावना निर्माण होणार नाही तेव्हापर्यंत ती चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता त्याच्यात येणार नाही. बायसा विचारते आहे. स्वामी सांगतात की हा प्राणी याचे चैतन्य पोळवून आला असे. हा एका जीवाचं अंतःकरण दुखवून आलेला आहे असं बायसांना स्वामी सांगतात. आपल्यासोबतही असं घडत असेल. आपण कितीतरी कधीतरी कुणाकुणाचे अंतःकरण दुखवून जातो सहज बोलता बोलता. ते कदाचित माझ्याकडनं अपराध घडत असतील. मी असं म्हणत नाही की मी फार धुतल्या तांदळाचे, माझ्याकडनं घडत असतील. परंतु सांगतोय की आपला धर्म कसा आहे, मोक्ष मार्गाची वाटचाल करण्यासाठी आहोत आपण. मग मोक्ष मार्गाची वाटचाल करत असताना हे छोटे छोटे अडथळे तुमच्या आयुष्यात येतात. जेव्हापर्यंत हे छोटे छोटे अडथळे तुम्ही दूर करत नाही तेव्हापर्यंत तुम्ही मोक्ष मार्गाच्या वाटचालीसाठी तयार होऊ शकत नाही. तिथे सांगितलंय की संतरूप अयोग्यता आणि असंतरूप अयोग्यता दोन्हीचा नाश केला जातो तेव्हा कुठं अविद्येचा छेद होतो. ह्या सगळ्या गोष्टी इथे जोडून आहेत. तुम्ही चालता बोलता कुणाचंही असं अंतःकरण दुखवून देता, कुणालाही बोलून देता. तुम्हाला वाईट वाटत नाही त्या गोष्टी, तुम्हाला कळतही नाही की मी चुकलो, त्याचं अंतःकरण दुखलं, पण हे होतं. असंच पद्मनाभी देवांसोबत झालं. स्वामी सांगतात त्यांना की बंद करा म्हणून. मग बायसा उपाय शोधते की उपाय काय असेल. शेवटी आई आहे ना ती. स्वामी सांगतात की आईच्या ठिकाणी एक कुठलीही स्त्री असो, स्नेहभाव असतो, एक करुणा असते तिच्या ठिकाणी. तिलाही वाटते की असं व्हायला नको, तो बिचारा बालक बाहेर उभा आहे, कारण तो व्यापार करून आलेला आहे, त्याला भूक लागली असेल, त्याला तहान लागली असेल. बायसा म्हणते उपाय सांगा ना. स्वामी म्हणतात उपाय सांगू आम्ही, त्याला बोलवा. पद्मनाभी देवांना स्वामी बोलवतात आणि सांगतात की त्यांना तुम्ही शेणामातीने अंग लिपा आणि अंग लिपून त्या परमानुभव देवांकडे जा. नुसतं जाऊन माफी मागू नका. त्यांना म्हणा
की माझ्याकडनं हा अपराध घडलेला आहे आणि जर करता ते तुम्हाला घेऊन माझ्यापर्यंत येतील आणि म्हणतील की या बालकाला तुमच्या सन्निधानी ठेवा, तरच आम्ही ठेवू. आजकालचं कल्चर कसं आहे, तुमचे मुलं चुकले की तुम्ही काय बेटा सॉरी म्हण, बस तेवढ्यानं काम तुमचं होऊन जातं, हो ना. सहज एखाद्याला लातही लागली, आपण काय म्हणतो बेटा सॉरी म्हण, झालं काम तुमचं. आणि तो मुलगा तेच शिकतो, दुसरं काहीच शिकत नाही. तो हात जोडणार सुद्धा नाही, काकू मला माफ करा, काका मला माफ करा असं म्हणणार नाही, सॉरी बस झालं त्याचं काम. नुसत्या 2 शब्दांनी माफी मिळू शकते का? कदाचित मिळेलही, परंतु ते त्याचे गुण तसेच वाढत जातील. एखाद्याला दगडही त्यानं चुकून मारला, नियमांचं उल्लंघन चुकून झालं, तो सॉरी म्हणेल आणि निघून जाईल. परंतु त्याच्या मनात मीच चुकलो ही भावनाच येणार नाही. त्याला वाटलं की काहीतरी झालंय म्हणून तो माफी मागतो आणि पुढे निघून जातो. हे तुमच्या आयुष्यात सतत घडते आहे, तुमच्या मुलांच्या आयुष्यात सतत घडते आहे. मी पाहतोय, चुकून मुलांची लात लागली ना सॉरी म्हणतात आणि पुढे निघून जातात, पण त्यांना ते जाणीवच होत नाही की आपल्याकडनं घडतंय काय. आज एक चूक घडत आहे, उद्या दुसरी चूक घडेल. नुसत्या सॉरीनं तुमचं प्रायश्चित्त होणार नाही. स्वामींनी ते प्रायश्चित तुम्हाला सांगून दिले की बाप कसा असावा, पालक कसा असावा. स्वामींना काय गरज होती आपला शिष्य त्याच्याकडे पाठवायची. इथे 2 विचार आहेत स्वामींचे. एक, स्वामींनी पालकत्वाची भूमिका योग्यरित्या निभावलेली आहे. आश्रमातला गुरु आश्रमाची कुपकाठी असते म्हणतात. वाटते ती काटेरी आहे कुंपण, परंतु ते कुंपण आहे. स्वामींनीही तेच केलंय. पद्मनाभी देवांना पाठवले तिकडे, त्यांना सांगितले की ही अस्थिपरी आहे, तुम्ही आचरा, जर ते तुम्हाला म्हणतील याला ठेवून घ्या तरच आम्ही ठेवू. दुसरा विचार इथे असा आहे की तुमचे विचार किती श्रेष्ठत्व आहे. हे विचाराचं श्रेष्ठत्व स्वामींनी स्वतःच्या आचरणातून परमानुभव देवांना जाणवून दिलं. पद्मनाभी देव जेव्हा जातात त्या परमानुभव देवांकडे आणि म्हणतात की माझ्या गुरुने मला ही शिक्षा दिलेली आहे, कारण मी चुकून तुम्हाला असं बोललो आहे. आणि माझे गुरु म्हणाले की त्यांचं अंतःकरण दुखलं असेल, त्यांना माफी मागून ये. नुसतं माफी नाही तर त्यांना घेऊन येते, ठेवा म्हणत असतील तरच मी ठेवेन, अन्यथा ठेवणार नाही. परमानुभव देवाकडे जेव्हा पद्मनाभी देव जातात आणि हा सगळा इतिवृत्तांत सांगतात, तर स्वामींची असलेली इमेज, ज्याला आपण स्वामींविषयी आदरभाव म्हणतो, अर्थ म्हणतो, ती परमानुभव देवांजवळ इतकी वाढली, त्या काळात भयंकर वाढली की बघा, एक असा सर्वज्ञ, कारण हे वास्तविकता आहे त्या काळची, स्वामी ज्या गावात जातील त्या पंचक्रोशी स्वामींची चर्चा व्हायची. स्वामी काय एका खेड्यापुरते, एका जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते त्या काळात. संपूर्ण महाराष्ट्राला जाणीव होती स्वामींच्या सर्वज्ञत्वाची, चमत्काराची, प्रत्येक जीवाला जाणीव होती. म्हणून जेव्हा जेव्हा स्वामी एखाद्या गावाला जायचे ना, गावचे भक्तजन त्यांच्या दर्शनाला यायचे, ब्राह्मण दर्शनाला. का? त्यांना हे माहीत होतं की स्वामी कसे आहेत. त्यांची मूर्तीच लावण्ययुक्त होती, बाकी तर ज्यांची ज्यांची प्रति जसे जसे तसं तसं. परमानुभव देवांना सुद्धा हे जाणवलं की इतके मोठे असूनही बघा, त्यांनी आपल्या शिष्याला माझ्याकडे पाठवलं. एक साधी चूक झाली फक्त तेवढ्यासाठी. मग विचार करा, जर करता तुम्ही महानुभाव पंथाच्या प्रत्येक नियमांचं पालन कराल. मला इथे काय सांगायचं, काय नियमांचं पालन. तुम्हाला ईश्वर केव्हा मिळेल ही खूप नंतरची गोष्ट आहे, पण किमान एक साधक बनण्यासाठी तरी प्रयत्न करा. एक साधक, साधा नामधारक सुद्धा बनण्याची कधी कधी योग्यता आपली नाही आहे असं कधी कधी वाटतंय. साधा नामधारक, कारण दैनंदिन व्यवहारात आपण कधीच नियमांचं पालन केल्यासारखं करत नाही. मी असं प्रत्येकाला म्हणत नाही, पण मी जेव्हा फिरतो, लोकांशी भेटतो, चर्चा करतो, तेव्हा मला हे जाणीव होते या गोष्टींची. आणि कुठेतरी या गोष्टींची पूर्णता तुम्हाला तिथे गडकरी साहेब जे म्हटले तिथपर्यंत घेऊन जाते. कारण तुम्हाला सवय आहे कशाची? नियमात न राहण्याची, इतरांना दुखवण्याची. ती सवय लागलेली, तुम्हाला काही फरक नाही पडत तुम्हाला.
इतर व्यक्ती, पुढचा व्यक्ती तुम्हाला काय समजतोय, त्या तुमच्याविषयी काय विचार करतोय, तुम्ही जास्त विचार नाही करत. आजकालचे मुलं गाडी चालवताना इतक्या भन्नाट गाडी चालवतात की आमच्यासारखा जर टू व्हीलर कुठे जायचं आम्हाला भीती वाटते, तो ठोकतो को काय आम्हाला. कधी कधी त्याला हा आत्मविश्वास असतो की नाही, मी माझी गाडी व्यवस्थित चालवेन. अरे हो बाबा, तू 100च्या स्पीडनं तुझी गाडी व्यवस्थित चालवशील, परंतु तुझ्यामुळे आमच्यासारख्या ज्या स्लो चालवणाऱ्या माणसांना जर वाटत असेल तर आमच्या अंगावर येते काय, आमचा बॅलन्स बिघडला तर आम्ही कोणत्या गाडीत जायचं. ही परिस्थिती तिसऱ्या माणसावर येऊ शकते की नाही. हे कशामुळे होते आहे, त्याचं बीज कुठेतरी इथे आहे. कारण जेव्हा तुम्ही वटवृक्ष पाहता ना मोठा, तो वटवृक्षाचं त्या बीजात असतं सगळं. आणि हे बीज आहे महानुभाव पंथाचे विचार. जर करता तुम्ही आपल्या मुलांना, मुलाबाळांना ह्या गोष्टी शिकवल्या, नियमात राहायला शिकवलं, कारण ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा महानुभाव पंथा विचार फक्त उद्धरण्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, एक उत्तम मनुष्य बनवण्यासाठी तुम्हाला तितकाच गरजेचा आहे. आणि जेव्हापर्यंत, मी नेहमी म्हणतो, जेव्हापर्यंत तुम्ही उत्तम व्यक्ती बनणार नाही तेव्हापर्यंत उत्तम साधूसुद्धा बनू शकणार नाही. आणि उत्तम साधूच बनले नाही तर उत्तम भिक्षुक कसे बनाल तुम्ही, उत्तम महंत, उत्तम आचरता पुरुष कसे बनाल. म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे तुम्ही माणूस होणे. आणि ते माणूस होण्यासाठी स्वामींच्या विचारांना आचरणात आणणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते सुरुवात प्रत्येक आईवडिलाने आपल्या मुलांच्या लहानपणापासूनच केली पाहिजे. असं मला त्या दिवसापासून वाटत आहे की कुठेतरी ही भावना सांगितली पाहिजे की महानुभाव पंथ फक्त तुमच्या उद्धरणासाठी नाही हो, हा जीवजातीच्या विकासासाठी आहे, हा तुमच्या मतींच्या विकासासाठी आहे, तुमच्या बुद्धीच्या विकासासाठी आहे. आणि किमान जसं भट्टोबास म्हणतात की एखाद्याला ब्रह्मविद्याशास्त्र ईश्वराला मिळवण्यासाठी जरी नसेल अभ्यास करायचा नका करू, पण कमीत कमी या सृष्टीचं सौंदर्य काय आहे, ही सृष्टी निर्माण कशी झाली आहे, या कुतूहलापोटी तरी करा. म्हणून ईश्वर प्राप्ती हा खूप दूरचा हेतू झाला, पण कमीत कमी हा महानुभाव पंथ मी ग्रहण करून याच्या विचारांवर मी चालेल आणि उत्तम व्यक्ती होण्याचा प्रयत्न करेल, यासाठी तरी महानुभाव पंथ स्वीकारा आणि त्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा. याविषयी मी इतकं बोलतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. दंडवत प्रणाम.